डोंबिवलीत 10 ते 20% मानसिक आजाराचं प्रमाण वाढलंय। मानसिक आजारात तरुणांचं प्रमाण जास्त असून 20 ते 35 वयोगटातील 70 ते 80% तरुण आहेत, अशी माहिती मानसोपचार तज्ञ डॉक्टर विवेक चिंचोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। जून 2023 मध्ये कतार एअरवेजच्या विमानात मांसाहारी जेवण खाल्ल्यानं एका 85 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला होता। हृदयरोग तज्ञ डॉक्टर अशोक जयवीर यांनी शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली होती, मात्र त्यांना मांसाहारी जेवण देण्यात आलं। 15 तासाहून अधिक लांबचा प्रवास असल्यानं तेच जेवण खाण्याची नामुष्की आली। आता त्यांच्या कुटुंबियांनी कतार एअरवेजवर 1.14 कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे। लष्करासाठी 46.8 कोटी डॉलर किमतीची क्षेपणास्त्र खरेदीसाठी भारतानं ब्रिटिशशी करार केलाय। ब्रिटिश विद्यापीठांना भारतात विद्यासंकुलं उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात आले। याबरोबरच उद्योग, तंत्रज्ञान, व्यापार या क्षेत्रातही ब्रिटिश कंपन्या भारतात गुंतवणूक करणार आहेत। बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचं सरकार आल्यानंतर पहिल्या 20 दिवसात प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याच्या संदर्भातील कायदा करणार असल्याची घोषणा तेजस्वी यादव यांनी केली आहे। याबरोबरच बिहारचा विकास करण्यासाठी आणखी काही घोषणा देखील तेजस्वी यादव यांनी केल्या आहेत। बिहारमध्ये पवन सिंगच्या पत्नीनं त्याच्यावर गंभीर आरोप केले, तरीही भाजप त्यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। राजपूतांची मतं आकर्षित करण्यास पवन सिंग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, त्यामुळे भाजपला राजपूत मतं आकर्षित करण्यास मदत होईल अशी चर्चा आहे। पुण्यातील कोथरूड गोळीबारानंतर निलेश घायवळ याच्या वकिलांनी मोठा दावा केलाय। निलेश घायवळ आणि गोळीबार केलेल्या आरोपींचा काहीही संबंध नाही आणि निलेश घायवळ त्यांना ओळखत नसल्याचा दावा करण्यात आलाय। तसंच निलेश घायवळच्या वकिलांकडून रिट पिटिशन दाखल करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगर दौऱ्यावर आहे। भाजपची विभागस्तरीय बैठक होणार आहे, तर शिंदे सेनेचा मेळावा पार पडेल। यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित राहतील। जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला। येवल्यातील शेवाळी वस्तीवर नागरिकांना नाग दिसल्यानं खळबळ उडाली। सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी घटनास्थळी तातडीनं पोहोचून 5 फुटी नागाला सुरक्षित रेस्क्यू केलं। रेस्क्यूनंतर सापाला वन विभागाच्या नियमानुसार सुरक्षित त्याच्या आदिवासात सोडण्यात आलं। राज्य सरकारनं अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित 253 तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदत पॅकेज जाहीर केले। या पॅकेजनुसार शासनानं उपाययोजनांना औपचारिक मान्यता दिली असून शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे।